प्रकरण 5. योग्यांचा आध्यात्मिक शिष्य. मोठी स्वप्न बघणाऱ्यांचे स्वप्न कधीच नुसते साकार होत नाही, तर ते स्वप्नांच्या पलीकडे जाते. अल्फ्रेड लॉर्ड व्हाईटहेड. आता 8 वाजून गेले होते. मला दुसऱ्या दिवशीच्या माझ्या केसची तयारी करायची होती. पण जुलियनमध्ये हे चमत्कारिक रूपांतर कसे झाले, त्या योगींनी त्याचे आयुष्य कसे काय बदलवले, हा रोमांचक अनुभव ऐकायला मी फार उत्सुक झालो होतो. खरोखरच अद्भुत होतं हे सगळं. मला प्रश्न पडला होता की जुलियन जे हिमालयात जाऊन शिवाना ह्या गावी शिकला, ते माझंही आयुष्य बदलू शकेल का? जसजसे मी जुलियनचे बोलणे ऐकत होतो तसतसे मला अधिक जाणवत होते की माझे स्वतःचे आयुष्य सुद्धा असेच गंजून गेले आहे. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट मी अगदी प्रेमाने आणि उत्साहाने करायचो. कुठे गेला तो माझा त्यावेळचा उत्साह? त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी करताना सुद्धा फार आनंद व्हायचा. कदाचित हीच वेळ असेल मी स्वतःला बदलवायची. जुलियनच्या ह्या प्रदीर्घ प्रवासाबद्दलची माझी उत्कंठा जाणवून माझी उत्सुकता जास्त न ताणता जुलियनने सुरुवात केली. त्याने सांगितले की त्याची ज्ञान मिळवण्याची इच्छा आणि कोर्टातले डावपेच लढवताना मिळवलेली तल्लख बुद्धिमत्ता यामुळे तो शिवानात थोड्याच काळात सर्वांचा लाडका झाला होता. तो शिवानातला एक सन्माननीय व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. शिवानातले लोक त्याला आपल्यातली एक महत्त्वाची व्यक्ती समजू लागले. जुलियन स्वतःच आपल्या शरीरावर, मनावर ताबा कसा मिळवायचा हे सर्व शिकायला अतिशय उत्सुक असल्यामुळे त्याने क्षण योगी रामनच्या संगतीत घालवला. योगी रामनचे वय जुलियनपेक्षा थोडेसे जास्त होते, तरी गुरूंपेक्षाही वडिलकीच्या नात्याने ते वागत होते. योगी रामन यांच्यामध्ये त्यांच्या अनेक जन्मांचे ज्ञान एकत्रित झाले आहे असे वाटत होते आणि हे ज्ञान ते स्वखुशीने जुलियनला द्यायला तयार झाले होते. अगदी पहाटे योगी रामन स्वतः आपल्या ह्या उत्साही विद्यार्थ्याबरोबर बसून त्याला जीवन म्हणजे काय आणि ते अर्थपूर्ण करण्यासाठी काय करायचे याबद्दल शिकवायचे. त्यांनी जुलियनला दीर्घायुष्य कसं व्हायचं, तारुण्य कसं टिकवायचं आणि आनंदी कसं राहायचं हे शिकवलं. आपल्या मनावर ताबा कसा मिळवायचा आणि आपले जीवनातले ध्येय कसे गाठायचे हे जुलियन हळूहळू शिकत होता. हळूहळू दिवस जात होते. दिवसांचे आठवडे होत होते आणि आठवड्यांचे महिने आणि जुलियनला हे कळू लागले की आपल्या मनाची जी अमर्याद क्षमता आहे ती आपण जागृत केली तर काहीतरी निर्मिती क्षमता आपल्यात उत्पन्न होईल. कधी गुरु आणि शिष्य दोघेही उगवत्या आणि तळपत्या सूर्याकडे एकटक बघत बसत, तर कधी दोघेही एका ठिकाणी ध्यान लावून शांतपणे बसत किंवा सूचीपर्णांच्या जंगलात लांब वर फिरायला जायचे आणि फिरत जीवनातल्या तत्वज्ञानावर चर्चा करायचे आणि एकमेकांच्या सहवासाचा लाभ घ्यायचे.